जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं आपल्या VS स्पर्धा परीक्षा प्रिपरेशन या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली करंट अफेअर बघणार आहोत। 1 मे 2024च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये बघूया। अतिशय महत्त्वाचे मी प्रश्न टाकलेल्या विद्यार्थी मित्रांनो, जे की कोणतीही एक्झाम असो त्या परीक्षेकरता खूप महत्त्वपूर्ण हे प्रश्न ठरणार आहेत। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया 1 मे 2024च्या चालू घडामोडी। पहिला प्रश्न बघा, ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताचे कितवे नौदल प्रमुख म्हणून कारभार स्वीकारला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताचे कितवे नौदल प्रमुख म्हणून कारभार स्वीकारला आहे? तर आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर अ, 26वे नौदल प्रमुख। ठीक आहे, दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे 26वे नौदल प्रमुख आहेत। तर मग 25वे नौदल प्रमुख कोण होते? तर कोण होते विद्यार्थी मित्रांनो? आर हरिकुमार हे भारताचे 25वे नौदल प्रमुख होते आणि 26वे आहे दिनेश कुमार त्रिपाठी। ओके, आता बघा, नौसेना जर म्हटलं भारतीय नौसेना, तर नौसेनेची स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्रांनो? तर 26 जानेवारी 1950मध्ये नौसेनेची स्थापना करण्यात आली, भारतीय नौसेनेची। आणि आपण नौसेना दिवस कधी साजरा करतो? तर 4 डिसेंबरला आपण दरवर्षी नौसेना दिन म्हणून साजरा करतो। ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, हमजा युसूफ यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे? ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा। हमजा युसूफ यांनी कोणत्या देशाच्या मुस्लिम मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे? तर ते देश आहे स्कॉटलँड। ऑप्शन नंबर ब आपलं बरोबर उत्तर आहे, स्कॉटलँड। त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताच्या अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघामध्ये मुख्य कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा। भारतीय वंशाचे अभय शर्मा यांची युगांडा या देशाच्या क्रिकेट संघामध्ये मुख्य कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, तुम्ही पीकमध्ये बघू शकता। त्यानंतरचा प्रश्न बघा, चौथा प्रश्न आहे आपला, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन, बघा खूप महत्त्वाचं आहे, इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अधिसूचना जारी केली आहे। हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। आता बघा, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय? ठीक आहे, तर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे काय? तर जे राष्ट्रीय उद्याने आहेत किंवा अभयारण्य आहे त्यांच्या परिसरामध्ये जी 10 किलोमीटरपर्यंतची जी जमीन आहे, ती जमीन जर त्या परिसरामध्ये येत असेल तर केंद्र सरकार त्या ठिकाणी काय लावते? इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून तो एरिया घोषित करतो। ठीक आहे, इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजेच काय? तर 10 किलोमीटर परिसरामध्ये जर ती जमीन येत असेल राष्ट्रीय उद्यानाच्या किंवा अभयारण्याच्या, तेव्हा त्या जमिनीला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून केंद्र सरकार मान्यता देतो। आणि कोणत्या कलमाद्वारे देतो? कोणत्या अधिनियमाद्वारे देतो? तर 1986च्या अधिनियमानुसार किंवा कलमानुसार देतो। तर बघा, शेरगड वन्यजीव अभयारण्याला सुद्धा केंद्र सरकारने इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलं। आता हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान या राज्यामध्ये हे अभयारण्य आहे। ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान। त्यानंतरचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप छोटे अभयारण्य आहे हे। ओके, खूप छोटे आहे, आपण समोर बघू, इम्पॉर्टंट पॉईंट्स बघू। बघा, शेरगड वन्यजीव अभयारण्य स्थापना झाली या अभयारण्याची 1983मध्ये। स्थान कुठे आहे ते आहे शेरगड शहरामध्ये आणि 12 जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, राजस्थान या राज्यामध्ये आहे, 12 जिल्हा आणि शेरगड शहर म्हणून त्याचं नाव शेरगड अभयारण्य ठेवण्यात आलं आहे। एकूण 98 चौरस किलोमीटरचा त्याचा एरिया आहे। ठीक आहे, नेक्स्ट बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, 5वा प्रश्न, भारतामध्ये 1 मे 1923 रोजी पहिला कामगार दिन कुठे साजरा करण्यात आला? ठीक आहे, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा, आपण 1 मे 2024चं करंट अफेअर बघत आहोत आणि 1 मेला आपण लेबर डे म्हणून साजरा करतो, म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की भारतामध्ये
1 मे 1923मध्ये सर्वात आधी पहिला कामगार दिवस कोणत्या राज्यामध्ये आपण साजरा केला होता? तर ते राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो चेन्नई. ऑप्शन नंबर अ. नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न. 1 मे हा दिवस देशातील कोणत्या 2 राज्याच्या स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा 1 मेला आपण लेबर डे म्हणून साजरा करतो, तर 1 मे या दिवशी कोणत्या 2 राज्याची स्थापना झाली होती? तर ते राज्य आहे महाराष्ट्र आणि गुजरात. ठीक आहे, महाराष्ट्र आणि गुजरात. त्यानंतरचा प्रश्न बघा 7वा प्रश्न आहे. 6व्या एशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते? ठीक आहे, कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे आयोजन करण्यात आलं होतं? तर तुम्ही पीकमध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो मालदीव्स. कुठे करण्यात आलं होतं? मालदीवमध्ये. आणि विजेता संघ कोण आहे? तर भारत आहे. मेन्समध्ये आणि वुमेन्समध्ये सुद्धा इंडियाने हे चॅम्पियन्स जिंकलेलं आहे, चॅम्पियन्स बनलेला आहे इंडियन कॅरम एशियाई स्पर्धेमध्ये. तर बघा महत्त्वाचा पॉईंट्स आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. 6th एशियाई कॅरम स्पर्धा आयोजन झालं होतं मालदीव या देशामध्ये. सहभागी देश किती सहभागी देश झाले होते, म्हणजे किती देश सहभागी झाले होते? तर टोटल 8 देश सहभागी झाले होते. कोणकोणते देश आहेत? तर इंडिया, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, मालदीव्स, सिंगापूर, मलेशिया आणि साऊथ कोरिया असे एकूण 8 देश त्या खेळामध्ये सहभागी झाले होते. आणि विजेता देश विद्यार्थी मित्रांनो भारत, मेन्स आणि वुमेन्स टीममध्ये. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 8वा प्रश्न आहे. कोणत्या राज्याच्या कपडा शिल्पकला अजरकला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? ठीक आहे, तर कोणत्या राज्य आहे ते? कोणते राज्य आहे? तर ऑप्शन नंबर अ गुजरात या राज्यात. ठीक आहे. नंतरचा प्रश्न 9वा. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशामध्ये खेळण्यात येणार आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहिती असेल. तर बघा तुम्ही पीकमध्ये सुद्धा बघू शकता ICC T20 मेन्स वर्ल्ड कप आता 1 जूनपासून त्याची सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कोणत्या देशामध्ये तो खेळण्यात येणार आहे? तर 2 संयुक्त देशांमधले, म्हणजेच 2 देशामध्ये तो खेळण्यात येणार आहे. तर कोणते देश आहे? तर ऑप्शन नंबर ड अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशामध्ये को होस्ट असणार आहे. 2 देश अमेरिका आणि वेस्ट इंडिज. त्यानंतरचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न आहे आपला महत्त्वाचा. गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार गेल्या वर्षी देशाच्या GDP मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती टक्के होता? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा 2023मध्ये गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार भारताच्या GDP मध्ये जे सेवा क्षेत्राचा वाटा होता तो होता एकूण ऑप्शन नंबर क 9.7%. ठीक आहे. आता बघा गोल्डमन सॅक्स म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर ही एक अमेरिकेची कंपनी आहे गोल्डमन सॅक्स, जी बहुराष्ट्रीय निवेश आणि वित्तीय एक कंपनी आहे. म्हणजे ते एक बँक टाईप आहे, अमेरिकेची कंपनी आहे. आणि असं जे हेडक्वार्टर आहे ते आहे न्यूयॉर्क या शहरामध्ये. ओके. तर बघा तुम्हाला प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करा. भेटूया उद्याच्या महत्त्वाच्या डेली करंट्स अफेअरमध्ये.